बोट अपघाताची आता चौकशी केली जाणार आहे। यासाठी समितीही स्थापन करण्यात आली आहे, अशी माहिती नौदलाच्या वतीनं देण्यात आली आहे। दरम्यान नौदलाच्या बोटीवरील 6 पैकी 4 जणांचा मृत्यू झाला आहे, तर नौदलाच्या 2 कर्मचाऱ्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं नौदलानं सांगितलंय। फेरी बोटीवरील एका प्रवाशाचा शोध सुरूच आहे। भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना सुचवण्यासाठी विधान परिषदेच्या 5 ते 7 आमदारांची एक समिती गठीत केली जाईल, अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली आहे। तर परवाच्या दिवशी हा अपघात घडलेला होता, ज्याच्यामध्ये नौदलाची एक बोट, भरधाव बोट ही येऊन धडकलेली होती एका मोठ्या बोटीला आणि त्याच्यानंतर त्या बोटीचे तुकडे झाले आणि या सगळ्या अपघातामध्ये 13 लोकांचा जीव गेलेला आहे। त्या पार्श्वभूमीवर आता उपाययोजना नेमक्या काय केल्या जातात ते बघावं लागेल। दरम्यान सागरी सफर करणाऱ्या पर्यटकांना आता लाईफ जॅकेट घालणं बंधनकारक करण्यात आलंय। फेरी बोट दुर्घटनेनंतर प्रशासनानं नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतलेला आहे, तर प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट बंधनकारक करण्यात आल्याचं महाराष्ट्र सागरी मंडळाचे सीपीओ कॅप्टन प्रवीण खारा यांनी सांगितलंय। लाकडी बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाईफ जॅकेट महत्त्वाचं आहे, कारण लाकडी बोटीमध्ये बिघाड झाल्यास ती अगदी कमी वेळेमध्ये बुडते, तर त्या तुलनेमध्ये स्टीलची बोट बुडायला जास्त वेळ लागतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।